हाय हॅलो नमस्कार सुप्रभात श्री स्वामी समर्थ. तर आत्ता वाजले आहेत पहाटेचे 5 आणि आज आहे गुरुवार. सो मी दर गुरुवारी लवकर उठून मला स्वामींच्या घरामध्ये अभिषेक करावा लागतो. सो मी छान लवकर उठून मस्तपैकी अंघोळ वगैरे करून देवाचा अभिषेक घरामध्ये करत असतो. सो आज पहाटे 5 वाजता असं बाहेरचं वातावरण होतं. मस्त अशी थंडी होती आणि वातावरण पण खूप सुंदर होतं. मग अंघोळ केल्यानंतर मी सोहळ्याचं वस्त्र अर्पण करून मस्तपैकी तयार झालो. मला खरं तर पूजा वगैरे काही असेल ना, तर मला असं पारंपरिक कपडे घालायला खूप आवडतात. मी कुठं देवाला पण जायचं असेल ना, तरी असे पारंपरिक कपडेच घालतो. म्हणजे ती एक माझी आवडच आहे. तर असं करता करता मी मस्त अभिषेकाचं पूर्ण साहित्य एकत्र करून मस्त अशी तयारी केली होती. पंचामृत, फुले, हार सर्व काही आणि गोड प्रसादाचा नैवेद्य मी रोजच दाखवतो. पण अभिषेकाच्या टायमाला मी काहीतरी बाहेरून स्पेशल आणतो, त्यामुळं ते मी दाखवतो. सो अभिषेकाच्या आधी माझा पूर्ण देवघर हे असं असतं. म्हणजे मी काल देवपूजा केली होती, त्याच्यानंतर आज डायरेक्ट पहाटे करणार होतो. मस्त सर्व देवांची पूजा वगैरे करून झाली. मग स्वामींचा अभिषेक करायला घेतला. खरं तर आयुष्यामध्ये स्वामींनी मला इतकी प्रचिती दिली आहे आणि इतके चमत्कार दाखवलेत ना, की मी म्हणजे त्यांच्या भक्तीत दंग झालो आहे. खरं तर म्हणजे जिथं जाईल तिथं मी फक्त स्वामी स्वामी करतो, कारण की त्यांनी अनेक मला चमत्कार दाखवलेत किंवा माझ्या अडचणींमध्ये खरं तर त्यांनी मला खूप साथ दिली. त्यामुळं तुम्हाला मी एक सल्ला देईन, जर आयुष्यामध्ये कोणाचे पाय धुवायचे असतील तर आई वडील आणि दुसरे तर स्वामींचे पाय धुवा. तुम्हाला कधीच कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही आणि कमी भासू देणार नाही. कारण की आपण चिमूटभर मागितलं ना, तर स्वामी त्यांच्या सेवेकऱ्यांना ना ओंझळ भरून देतात. आणि माझ्या आयुष्यातले असे अनेक उदाहरणं आहेत, ते तुम्हाला मी माझ्या स्पेशल एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहे आणि मी ते तुम्हाला यूट्यूबला शेअर करणार आहे. सो मग असं सुंदर देवाला मी आंघोळ वगैरे घालत होतो. पंचामृताची दही दुधाची आंघोळ घालत होतो. त्याच्यानंतर मी देवावरती मधाचं हे केलं, लेपन केलं. मग पुन्हा एकदा मधाच्या लेपनावरती साखरेचं लेपन करून मस्त अशी परत देवाला पूर्ण आंघोळ चोळून वगैरे घालतो मी. म्हणजे मला एक आवड आहे भरपूर, मी देवाचं भरपूर करतो माझ्या घरामध्ये. मग हे सगळं झाल्यानंतर मला देवाला चंदनाचा टिळा लावायचा होता. खरं तर मला चंदनाचा टिळा लावायला वेळ लागतो, म्हणून मी आधी मस्तपैकी देवाला अत्तर वगैरे लावून घेतलं. कारण की देवाचं सगळ्यात आवडतं अत्तर म्हणजे हिना अत्तर आहे. त्यामुळे तुम्ही कधीही पूजा केली तर हिना अत्तराचा वापर करा. मस्त मी स्वामींना चंदनाचा गंध वगैरे लावून घेतला. मला गंध वगैरे पण सुंदर लावता येतो फार. मग छान वस्त्र अर्पण केलं. मी हा फुलांचा हार घरीच केला आहे आणि ही सजावट मी रोज करतो. म्हणजे गुरुवारी काहीतरी वेगळं करतो, नाहीतर माझी देव्हाऱ्यामध्ये फुलांची सजावट ही रोजची असते. मग गुलाबाची फुलं असतील किंवा झेंडूची फुलं असतील. पण मला काहीतरी वेगळं करायचं असतं ना, ते मी फक्त गुरुवारी करतो, कारण की गुरुवार हा खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. म्हणून मी स्वामींच्या पावलांना वगैरे सगळ्यांना पूजा वगैरे करून मस्त अशी फुलांची रांगोळी वगैरे काढून धूप लावलं, दिवा वगैरे सगळं व्यवस्थित लावून घेतलं. आणि मी स्वामींची अगरबत्ती धूप एकदमच घेऊन येतो अक्कलकोटवरून, कारण की मी महिन्यातून एकदा तरी जात असतो. त्यामुळे मी सगळं एकदमच घेऊन येतो. असं झाल्यानंतर हे असं माझं पूर्ण देवघर आज सुंदर दिसत होतं, अख्खं फुलांनी दिसत होतं आणि माझं अख्खं घर आज स्वामीमय झालं होतं. कारण की दर गुरुवारी माझ्या घरात एक सुंदर वातावरण निर्माण करतो मी. मग त्याच्यानंतर मी गोडाचा जो प्रसाद असतो, जो नैवेद्य होतो, तो मी पूजा वगैरे सगळं केल्यानंतर दाखवला. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य फार आवडतो, पण सकाळी सकाळी मला ते काही शक्य नाही झालं. म्हणून मी कालच गुलाबजाम आणि रसगुल्ले जे असतात त्याचा नैवेद्य अर्पण करायचा, म्हणून ते सगळं कालच मी बाहेरून घेऊन आलो होतो. मग मस्तपैकी मी तो नैवेद्याचा स्वामींना भोग अर्पण केला, नैवेद्य अर्पण केला. त्याच्यावरती पाणी वगैरे ओवाळून स्वामींना त्याचा भोग लावला. त्याच्यानंतर माझ्या देव्हाऱ्याच्या वरती ही जयशंकर महाराजांची फोटो फ्रेम आहे. त्याच्यात स्वामी समर्थ पण आहे, गुरुदत्त पण आहेत. मग हे झाल्यानंतर मी माळा जप करायला घेतलं. खरं तर जितकी शक्य होईल इतकी सेवा करावी, पण मला रोज एक माळ शक्य होती, म्हणून मी एक माळ जप करतो. जप करून झाल्यानंतर मी दर्शन घेतलं. देवाकडे एकच प्रार्थना केली, आयुष्यातले सगळे संकट दूर कर, तुझे गोड नाम असेच मुखात राहू दे. श्री स्वामी समर्थ. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.